गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या नांदगाव येथील पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवळ गावातील एका व्यक्तीने 9 ऑक्टोबर रोजी पोलिसांची दिशाभूल केली आहे। डायल 112 तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली या सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल उत्तम थेट वय 40 यांनी पोलीस शिपाई रवींद्र हरिश्चंद्र पवार यांना फोन करून तातडीने मदतीची मागणी केली। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवळ गावातील एका घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत न मिळाल्यास आत्महत्या करण्याची धमकी एका व्यक्तीने दिली होती। या माहितीच्या आधारावर डायल 112 कडून तात्काळ मदत मिळणे अपेक्षित होते, मात्र पोलीस पथक त्वरित घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे तसा कोणताही प्रकार किंवा व्यक्ती आढळून आली नाही। तपासानंतर पोलिसांना समजले की मजकूर या व्यक्तीने 20 वर्षांपासून गावात दारू विक्री चालू आहे असा फोन करून मदत न मिळाल्यास आत्महत्या करेल असा पोलिसांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या मदतीचा दुरुपयोग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली होती। त्याने डायल 112 च्या आपत्कालीन सेवेचा गैरवापर केला आणि पोलिसांची दिशाभूल केली आहे। या गंभीर गैरप्रकाराबद्दल नांदगाव पोलिसांनी संशयित आरोपी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 212 क आणि 226 नुसार गुन्हा दाखल केलाय। पोलीस शिपाई रवींद्र हरिश्चंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदू चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलाय। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।